श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज रविवार आणि आज आहे ऋषीपंचमी. या दिवशी प्रत्येक आईनं आपल्या मुलांच्या जिभेवर एक अक्षर लिहायचं आहे. यामुळं तुमच्या मुलांची स्मरणशक्ती वाढणार आहे. तुमची मुलं हे एकपाठी होणार आहेत. हा योग वर्षातून एकदाच येतो, तर प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. प्रत्येक आईला वाटत असतं की आपला मुलगा किंवा मुलगी यांची अधिक प्रगती व्हावी, अभ्यासात अतिशय चांगल्या मार्कांनी त्यांनी उत्तीर्ण व्हावं. तर त्यासाठी या दिवशी एक उपाय करायचा आहे. आईने केला तरी चालेल किंवा वडिलांनी केला तरी देखील चालणार आहे. पण जास्तीत जास्त जर आईने हा उपाय करण्याचा प्रयत्न करावा. तर काय करायचं आहे? प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी काही उपाय करायचे आहेत. तर त्यासाठी बघा, गणपती बाप्पांचं विराजमान झालेले आहेत आणि यातच या ऋषीपंचमीच्या दिवशी प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. आणि त्यात बघा, आज रविवार आहेत म्हणजेच मुलांना शाळा असोत, कॉलेज किंवा ऑफिसला जाणारी जरी असतील तरी देखील आज सुट्टी आहे. त्यामुळे तुम्ही अगदी दिवसभरात हा उपाय कधीही करू शकता. अगदी साधा आणि सोपा हा उपाय आहे. तर तो जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा, काय करायचं आहे. आपली मुलं लहान असोत किंवा मोठी असो, अगदी ऑफिसला जरी जाणारी असली ना तरी देखील तुम्ही हा उपाय करायचा आहे. तर तुमचं जे मुलगा असो किंवा मुलगी असो, मुलं अभ्यास करतात तिथे बघा, तुम्ही किंवा अगदी तुम्ही देवघराच्या समोर बसवायचं आहे. आपल्या मुलाचं तोंड हे उत्तर दिशेकडं करायचं आहे. आपलं मूल जेव्हा उत्तर दिशेकडं तोंड करून कधीही अभ्यास करतं तेव्हा त्यांना सर्व प्रश्नांची उत्तरं ही पटपट मिळतात. त्याचबरोबर आईनं आपल्या मुलांच्या जिभेवर दर्भाच्या काडीनं बघा, दर्भाची जी काडी आहे त्या काडीनं ऐम हा बीजमंत्र, हा सरस्वती मातेचा बीजमंत्र आहे, हा बीजमंत्र लिहायचा आहे. तो दर्भाच्या काडीने मधात बुडवून एकदाच लिहायचा आहे. हे मात्र लक्षात घ्या, मधात ही काडी बुडवायची आहे आणि एकदाच लिहायचं आहे, पुन्हा त्याच्यावर गिरवायचं नाही. दर्भाची काडी नसेल तर अगदी बघा, सोन्याची तार असेल तर ती स्वच्छ धुवून घ्या आणि ती मधात बुडवून त्याने देखील तुम्ही हा उपाय करू शकता. किंवा तीही नसेल तर चांदीची घेऊ शकता, त्यानेही केलं तरी चालेल. आणि हेही शक्य नसेल तर अगदी बघा, आईच्या कानातील जी रिंग असते ती रिंग स्वच्छ धुवून घ्या आणि ती मधात बुडवून मुलाच्या जिभेवर ऐम हा बीज मंत्र लिहायचा आहे. आता ऐम हा अक्षर कसा लिहायचा हा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल बघा, तुम्ही अगदी त्याप्रमाणे लिहायचा आहे. हे एक मात्र लक्षात घ्या, फक्त एकदाच लिहायचं आहे. आणि बघा, तुमच्याकडे दर्भाची काडी देखील नसेल किंवा सोनं चांदी काही नसेल ना, अगदी तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या हाताचं मधलं जे बोट आहे ते स्वच्छ करून ते मधात बुडवून त्याने देखील लिहिलं तरी देखील चालणार आहे. किंवा बघा, आपल्या प्रत्येकाच्या घरात तुळस ही असते. या तुळशीच्या काडीनं जरी तुम्ही हे लिहिलं ना तरी देखील चालणार आहे. यामुळं तुमची मुलांचा जो हट्टीपणा आहे, हट्टी असतील तर बघा, मुलगा मोठा असो छोटा असो, अगदी कॉलेजला जाणारा असला, त्याचबरोबर दिवसभरात तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. स्वतःच्या जिभेवर लिहायचा नाही, हे मात्र लक्षात घ्या. अगदी आईने, वडिलांनी, आजीने, कोणीही तुम्ही हा उपाय करू शकता, पण आपणच आपला लिहायचा नाही. पण त्यातल्या त्यात जर आईने लिहिला तर अतिशय उत्तम. त्याचबरोबर बघा, हा उपाय करायला अगदी तुम्हाला 2 मिनिट लागणार आहे. त्याचबरोबर अगदी मूल लहान मोठं असो तरी देखील हा उपाय तुम्ही करायचा आहे. त्याचबरोबर मुलाला गणपती अथर्वशीर्ष आवर्जून म्हणायला लावायचं आहे.
जर गणपती अथर्वशीर्ष म्हणता येत नसेल तर यूट्यूबला लावून तुम्ही श्रवण केलं तरी देखील चालणार आहे. त्याचबरोबर सरस्वती मातेची प्रार्थना, या कुंदे तुषार हार धवला, ही जी प्रार्थना आहे, हा मंत्र जो आहे तो म्हणायला लावायचा आहे. तुम्ही एक माळ हा मंत्र म्हणायचा आहे आणि तो गणपती अथर्वशीर्ष बघा, एक अगदी अथर्वशीर्ष तुम्ही रोज म्हटलं ना तर अतिशय उत्तम. तुमच्या मुलाची बुद्धी ही नक्कीच तल्लख होणार आहे. अतिशय साधा आणि सोपा हा उपाय आहे. त्याचबरोबर बघा, आज ऋषी पंचमी आणि गणपती बाप्पा देखील बसलेले आहेत. त्यामुळे तुम्ही गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे आणि त्यासोबत तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या तुम्हाला लवकरच बघा त्याची बुद्धी, त्याची यश जे आहे ते तुम्हाला दिसून येईल. तसेच तुम्ही दर पंचमीला दर्भाच्या काडीनं मधात बुडून ऐम लिहायचा आहे. अगदी श्रद्धेनं, विश्वासानं हा मंत्र लिहायचा आहे. त्याचबरोबर बघा, कुठलीही तुम्ही गणपतीची पूजा, सरस्वतीची पूजा ही अगदी श्रद्धेने करताना त्यांच्या मुलांची बुद्धी ही तल्लख होतेच. त्यांची एकाग्रता वाढते, त्यांची बुद्धी ही कुशाग्र होते, ते एकपाठी होतात. एकपाठी म्हणजे काय तर एकदा वाचलेलं किंवा त्यांनी पाठ केलेलं जे आहे ते एकदा वाचलं तरी त्यांच्या लक्षात राहतं, त्यांचा अभ्यासात मन लागतं. अगदी दर महिन्यातील पंचमीला हा उपाय तुम्ही करा. एकदा करून चालणार नाही, किमान वर्षभर करून बघा. मुलांमध्ये किती बदल होतोय ते बघा, नक्कीच बदल जाणवेल. मुलांची प्रगती कोणीही थांबवू शकत नाही. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.